विद्यार्थी कृती समितीचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन। गेल्या अनेक दिवसापासून आपल्या नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे। शासन आणि प्रशासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन दिसत आहे। अनेक वेळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्यात यावे या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा समितीला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आज आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन दिलेलं आहे। याच्यामधील आमच्या प्रमुख मागण्या होत्या की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी की मागील 2 वर्षापासून त्याची रक्कम प्रलंबित आहे ती विद्यार्थ्यांना वेळेवर देण्यात यावी आणि हॉस्टेल अप्रूव्हल ज्या विद्यार्थ्यांना आलेले आहेत म्हणजेच नांदेड शहरात जे शासकीय वसतिगृह आहेत त्या प्रवेश क्षमतेपेक्षा अनेक विद्यार्थ्यांना जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांना हॉस्टेल अप्रूव्हल आलेलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये विद्यार्थी संख्या वसतिगृहाची एक 100 ते 150च्या जवळपास होती। तर त्या विद्यार्थ्यांना स्वाधारचा लाभ देण्यात यावा। शैक्षणिक वर्ष 24-25 मधील दुसरा टप्पा जो विद्यार्थ्यांना अजूनही आलेला नाही उपस्थिती प्रमाणपत्र अपलोड करून ते सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे। आणि जे महाविद्यालय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्राची अडवणूक करत आहेत, उदाहरणार्थ टीसी असो मार्क मेमो असो यासाठी जादा फीस घेत आहेत, त्या महाविद्यालयावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कडक कारवाई करण्यात यावी ही सुद्धा एक आमची यामध्ये मागणी होती। आणि एक दिवसीय धरणे आंदोलनातून या मागण्या जर आमच्या तात्काळ मान्य न झाल्यास फुलेशाह आंबेडकर विद्यार्थी कृती समिती यानंतर येथील 7 दिवसाच्या नंतर बेमुदत धरणे आंदोलन विद्यार्थी हितासाठी देईल असे आम्ही सहाय्यक आयुक्त मिनगिरे साहेब यांना सांगितलेलं आहे। विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी आपल्याला आंदोलन करावं लागत आहे। कुठंतरी शासन यासाठी कमी पडत आहे असं वाटते का? नक्कीच जेव्हा जेव्हा या देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरला म्हणजे तो एक दिवस नाही तर तो एका महिन्याने त्याचा अभ्यास म्हणा किंवा त्याचा जो काही शैक्षणिक आहे तो मागे जात आहे ही बाब दिसून येते आणि प्रशासन नक्कीच यामध्ये उदासीन आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिकून मोठा उच्च शिक्षित झाला पाहिजे हे शासनाने धोरण राबवलं पाहिजे आणि जे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यावरच त्याचं शिक्षण आहे आणि ती शिष्यवृत्ती मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्ष संपेच्या अगोदर मिळावी ही आमची समितीची मागणी आहे।